जय हरीचा विठ्ठल नामघोष जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त दुमदुमलेला आहे। आणि मी सध्या मुंबईतील पंढरपूर म्हणजे वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आणि ह्या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच या वारकऱ्यांचं या भक्तिकारांचं सगळ्यांचं जे ते दर्शनासाठी या विठ्ठलाच्या रूपासाठी ओढ लागलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या मंदिरात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। लहान लेकरं असू, महिला असू, तरुणाई असो, वयोवृद्ध असू, सकाळपासूनच ही सगळी वारकरी मंडळी जी आहे ती आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या मंदिरात आलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्राचीन असं हे मुंबईतलं मंदिर आहे। ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही, वारी करता येत नाही, ते वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी या मुंबईतील वडाळा मंदिरात येतात। संपूर्ण मुंबईच्या अनेक भागातून या ठिकाणी दिंड्या घेऊन जे ते वारकरी दाखल होतात। आणि आपण जर पाहिलं तर आज जे ती विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिराला जे ते तुळशी माळांची एकंदरीत हार जो आहे तो घातलेला आणि संपूर्ण मंदिरात फुलांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळतात। गुलाबाची फुलं असेल, झेंडूची फुलं असेल, या सगळ्या फुलाच्या आरासेने या मंदिराला जे ते एक नवं रूप देण्यात आलेलं आहे। आणि या मंदिरात जे ते वारकरी जे ते आपल्या विठ्ठलाच्या चरणी साकडं घालण्यासाठी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि सकाळपासूनच पहाटेपासूनच या मंदिरात जे ते गर्दी झालेली आहे। रात्रीपासूनच या मंदिरात जे ते दिंड्या जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। आणि आता बाहेर जे ते विठ्ठल भक्तीचा भजनाचा जो आहे तो एकंदरीत नाद जो आहे तो घुमू लागलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपल्या विठुरायासाठी साकडं घालणारी ही सगळी मंडळी आता बाहेर निघताना जे ते जय हरी विठ्ठल बोलत बोलत जे ते बाहेर जाताना आपण भाविकांशी बात बोलणार आहोत। काय आज भावना आहे तू विठुरायाकडे आलेली? छान वाटतंय, छान वाटतंय। पाहिलं तर अनेक लोक आहेत। आजी, आज विठुरायाच्या चरणी तुम्ही आलेला आहेत, काय भावना? एकदम मस्त वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय। काय नाही, एकदम छान दर्शनाला खूप बरं। सोबतच तरुणाई सुद्धा ह्या ठिकाणी आहे, काय वाटतं? खूप छान वाटतं। आज एकादशी निमित्तच खूप खूप चांगला तुमचा घडलेला आहे। तुम्ही चांगली सर्व दिलं, आम्ही तुमचा आभार। माऊली रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी। जर पाहिलं तर सगळीच ही मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणी आणि अत्यंत उत्तमभूत अशी व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाकडून सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेही गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडून त्या अनुषंगाने सुद्धा काळजी ते घेत आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता काही वेळातच टाळ मृदुंगाच्या नादात हे संपूर्ण मंदिर जे आहे ते गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळतील। वादक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, वडाळा विठ्ठल मंदिर, मुंबई। पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील विठ्ठल मंदिरात मी आज आलेलो आहे। आणि संपूर्ण मंदिरात जी आहे ती भाविकांची वारकऱ्यांची रांग काल मध्यरात्रीपासूनच लागलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत मंदिरातील जे एकंदरीत संपूर्ण कारभार सांभाळतात ते आहेत। सर, तुमचं नाव सांगा आणि आज या मंदिराची तयारी कशी आहे? माझं नाव उदय दिघे, मी ट्रस्टी आणि अध्यक्ष आहे ट्रस्टचा। आज आमचा मोठा दिवस आहे, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे। आणि आता दर्शनाला सुरुवात झाली आहे। शिव शिंदे डेप्युटी यांच्याकडनं सकाळची अभिषेक आणि पूजा संपन्न झाली। आता दर्शनाला जोरात सुरुवात झाली आहे। आमचं देऊळ हे आम्ही पंढरपूर बोलतो, याचं मागची आख्यायिका अशी आहे की जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांचं दैवत हे, आणि विठ्ठल त्यांच्याकरता इकडे आला अशी भावना आहे। कारण याच्या मागची अशी कहाणी आहे की एक पूर्वीचे साधू होते, ते पंढरपूरला जाऊ शकले नाही वारीबरोबर, आजारी पडल्यामुळे, त्यामुळे ते इथेच राहिले। ती वारी त्यांची पुढे गेली आणि त्यांना चंद्रभागेमध्ये ही मूर्ती सापडली, त्यांनी आणली आणि इथे स्थापना केली। त्यामुळे अशी भावना आहे की विठ्ठल त्यांना भेटायला आला इथे, म्हणून जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्या सगळ्यांकरता हेच पंढरपूर आहे, म्हणून आम्ही त्याला पंढरपूर म्हणतो। तर आज पहाटेची काकड आरती नुकतीच पार पडलेली आहे। आता संपूर्ण दिनक्रमाचा एकंदरीत काय नियोजन आहे मंदिरात? आता सगळ्यात आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा की जास्तीत जास्त लोकांना दर्शन देणं, आणि दर्शन देत असताना जे कोणी बाकीचे लोक येत असतात आणि त्या लोकांना पण आम्ही एंटरटेन करतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त अख्खा दिवसभर
भजन आणि दर्शन याच 2 गोष्टी असतात. त्याची अरेंजमेंट करणं हेच आमच्याकरता फार जिकिरीचं होतं. कारण एक 4-5 लाख लोक तर दररोज दर आषाढीला येतात, तर त्यांची सोय करणं हे याच्यामध्ये आमचा अख्खा दिवस जातो. परंतु सगळ्या लोकांच्या आणि विठ्ठलाच्या कृपेने आजपर्यंत आमच्याकडे हे यशस्वीपणे आम्ही करत आलेलो आहोत. देवाकडे प्रार्थना अशी आहे की यावर्षी पण आमचं आपण आषाढी सुखाची, समृद्धीची आणि याची जावं. आज सकाळपासूनच जो आहे तो हरिनामाचा, जय हरी विठ्ठलाचा नामघोष प्रत्येकाच्या मुखी आलेला आहे. या विठुरायाच्या चरणी प्रत्येक भाविक काहीतरी काय साकडं घेऊन येतो. आज मंदिराचे ट्रस्टी म्हणून तुम्ही काय साकडं घातलंय? आम्ही हे मंदिर भक्तांकरता अजून सोयीस्कर करणं, कारण सगळ्यांना ज्या अडचणी येतात भक्तांना याच्या दर्शनाकरता त्या दूर करणं हे आमचं ध्येय आहे. त्याच्या आमचे आराखडे चालू आहेत. श्री डेप्युटी CM शिंदे यांनी पण आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे आणि त्यांचा पुढाकार पण आहे. तर त्यांचा आधार मिळाल्यामुळे आम्ही हे कार्य पुढे घेऊन जाऊ शकतो आणि पुढच्या किंवा त्याच्यानंतरच्या 2 आषाढीनंतर ह्याच्यापेक्षा रूप पालटलेलं असेल त्याची आम्ही प्रतीक्षा करतो आहे. आता आमच्या मनात हे कसं सक्सेसफुल करायचं हीच एक भावना आमच्या मनामध्ये आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. ते होते मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष दिगेजी आणि यांनी सविस्तर चर्चा जी आपल्यासोबत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.